तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता जयंती आणि भैरवीचा जो प्लॅन झालेला असतो तो प्लॅन मात्र त्यांनी करायला सुरुवात केलेली असती. तेवढ्या वेळामध्ये जयंतीला भैरवीने सांगितलेलं असतं की आता तू त्रिलोत्तमाकडे जायचं. आता सावलीला आपण या जुगलबंदीपासून माघार घ्यायला लावायचीच आहे. तू फक्त आता त्रिलोत्तमाकडे जा आणि तिचे चांगले मस्तपैकी असे कान भरवून दे, म्हणजे मग आता ती जो निर्णय घेईन सावलीला ते ऐकावंच लागेल. आता जयंती मात्र त्रिलोत्तमाकडे येते. म्हणू लागते, अहो त्रिलोत्तमा मॅडम, तुम्हाला माहिती आहे का ती बाईनं कशी आहे? तुम्हाला माहीतच नाही आहे. ती बाईनं खूप वेगळी आहे. तिच्या अंगामध्ये ना त्या संगीताचा वारसा, त्याची कलाने तिच्या अंगात अशी ठासून ठासून भरलेली. एका चुटकीमध्ये ती सावलीला याच्या सगळ्यातून आउट करून टाकेल, एका सेकंदात हरवून टाकेल. तर आता त्रिलोत्तमाच्या तर हे चांगलं डोक्यात जातं. तर आता जयंती म्हणू लागते, त्रिलोत्तमा मॅडम, तुम्हाला माहिती आहे का ती पाताळ यंत्री बाई आहे आणि तिच्या रक्तामध्ये जसं रक्त असतं ना शरीरात, तसं तिचं ते संगीत, तिचं ते गायन तिच्या अंगात भरलेलं आहे आणि ती सावलीला एका मिनिटात कच्चं खाऊन टाकेल. तर आता त्रिलोत्तमाच्या चांगलंच डोक्यात जातं. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, मलाही तेच वाटते. मी आता सावलीला आणि घरच्यांशी बोलून घेते. तर आता लगेचच मग जयंती म्हणू लागते, मग आता तुम्हालाही तेच वाटतं ना, लवकरच मग काहीतरी करा. मग त्यानंतर त्रिलोत्तमा असंही म्हणते, काहीच झालं ना तर मी सावलीला याच्यातून माघार घ्यायला लावणारच आणि मला हे आवाहन थांबवायला लागणारच आहे. तर आता त्रिलोत्तमाचं असं बोलणं ऐकून जयंतीला फार आनंद होत असतो. तिला वाटत असतं, मी जर आता हे सगळं भैरवी माईला जाऊन सांगितलं त्या खूप खुश होतील आणि मला जास्तीचेच पैसे देतील. आता जयंतीचं लक्ष सगळं काही पैशावरच असतं. दुसरीकडे चंद्रकांत त्रिलोत्तमा हॉलमध्ये असते तेव्हा सावली आणि सारंग घरी येतात. तेव्हा सावली आणि सारंग घरी येतात तेव्हा त्रिलोत्तमा म्हणू लागते, जयंती ही मात्र तिथेच असते. त्रिलोत्तमा म्हणू लागते, अगं सावली, तुला एक गोष्ट सांगते, हीच ती योग्य वेळ आहे. आत्ताच तू माघार घे. एकदा का वेळ आपल्या हातातून निघून गेली ना, आपल्याला काहीच करता येणार नाही. तर आता सावलीकडे बोलण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. ती शांतपणे सगळं ऐकून घेते. तिलाही मात्र त्या भैरवीसोबत जुगलबंदीचं आवाहन घ्यायचं नसतं, पण सारंगने तिची समजूत काढल्यावर तिलाही मात्र ते घ्यावं लागलं. आता त्रिलोत्तमा असं म्हणल्यावर आता सावली माघार घेते की काय आपण बघूया. नंतर त्रिलोत्तमा असंही म्हणते, सावली, तुला माहिती आहे का तू याच्यामध्ये जर त्या भैरवीने तुला हरवलं ना तर आपली समाजामध्ये काय इज्जत राहील? आपली सगळी इज्जत मातीमध्ये मिसळून जाईल. आपल्या घराण्याचं नाक कापलं जाईल. त्याच्यामुळे आत्ताच सांगते, टाईम आहे तर स्वतःला सावरून घे. एकदा का वेळ हातातून निघून गेली ना काहीच करता येणार नाही. पण त्यावेळी सावली म्हणू लागते, त्रिलोत्तमा मॅडम, तुम्हाला माहिती आहे का मलाही माझ्या गुरुसोबतनं मला हे आवाहन वगैरे स्वीकारायचा का मला हे आवडतच नाही आहे. चंद्रकांत आणि सारंगला मात्र सावलीचं बोलणं पटत असतं आणि त्रिलोत्तमाचं बोलणं त्यांना खटकत असतं. पण जयंती मात्र हे सगळं ऐकत असते. तिला माहीत असतं की सावली खूप समजदार आहे. ही या त्रिलोत्तमाची समजूत नक्कीच काढेन. तर त्यावेळी आता सावली म्हणू लागते की त्रिलोत्तमा मॅडम, मी माघारही घेतला असता, पण आता जर मी माघार घेतला तर भैरवी माईच्या कलेचा अभिमान होणार नाही का बरं? त्याच्यामुळेच आता मला हा विचार सोडून द्यायचा आहे. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.